कारण 2 वर्षांनंतर डेली सोप करायला घेणं, मधला एक विचित्र पॅच जाणं आणि त्यानंतर एखादं प्रोजेक्ट इतकं चांगलं आपल्या हाती येणं आणि ते इतकं छान सगळ्यांना आवडणं, म्हणजे ह्याच्यापेक्षा मी अजून काय मागू देवाकडे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि अर्जुन सरांच्या मनात काय आहे हे तिला जुई आता माहिती. पाऊस आलाय, रोमॅन्टिक गोष्ट सुरू आहे म्हणून विचारते, जुई कधी प्रेमात पडणार आहे? बघू ना, शूटिंग मधनं वेळ मिळाला की काय करणार ग, रात्री 10 वाजता इकडनं निघून 11:30-12ला घरी पोहोचून सकाळी 6ला उठून परत इकडे येणं, कधी प्रेम करू. काही दिवसांमध्ये ना मी खूप ऍक्सिडेंट्स बघितले आणि कुठेतरी म्हणजे मी बाईक ऍक्सिडेंट्स बघितले, मी खूप ब्लडशेड. गाडीला कोणी कट मारून जात असेल तर मी बरेचदा अडवून बाईकर्सला मी ओरडलेली आहे की आम्हीच काळजी घ्यायची ना, म्हटलं तुमची, तुम्हाला तर काळजी नसतेच, तुमच्या घरी कोण वाट बघताय यांची आम्ही काळजी घ्यायची, मी असं उलट ओरडलेली आहे. हाय नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर माझ्यासोबत आता जुई आहे. ठरलं तर मग मालिकेचे 500 भाग कंप्लीट झालेत आणि त्याच निमित्ताने ती माझ्यासोबत आहे. कसं वाटतंय 500 भाग सुरुवात 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत 2022 म्हणजे अजूनही दिस इज लाईक अ ड्रीम कम ट्रू. म्हणजे कुठल्या ऍक्टरसाठी काय सांगू, कोणाला अ, अ, अशी ही गोष्ट सगळ्यांना हवी असते, अशी गोष्ट मला मिळाली. सो आय फील ब्लेस्ड. कारण 2 वर्षांनंतर डेली सोप करायला घेणं, मधला एक विचित्र पॅच जाणं आणि त्यानंतर एखादं प्रोजेक्ट इतकं चांगलं आपल्या हाती येणं आणि ते इतकं छान सगळ्यांना आवडणं, म्हणजे ह्याच्यापेक्षा मी अजून काय मागू देवाकडे, असं फिलिंग आहे. नक्कीच. कारण जी सुरुवात जुईची झालेली ना अगोदरच्या मालिकांमध्ये, तशी छान सुंदर जुई पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसली आणि ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवडली. असं सगळं जुळून आलंय, पण ते टिकवणं खूप कठीण असतं आणि ते टिकवू शकली आहेस तू. खूप कठीण आहे. आणि आता जेव्हा स्क्रिप्ट बदलते, स्क्रिप्ट वेगवेगळ्या आता वळणे येत आहेत, आता कशी जुई या सगळ्या गोष्टी, जुई म्हणजे सगळं सायली खरं तर कशी सामोरी जाणार या सगळ्या गोष्टी. सायलीसाठी ना एका बाजूला कुठेतरी असं आहे की तिला छानही वाटतंय की ती प्रेमात पडली आहे. प्रेम ही अशी भावना आहे जी ती पहिल्यांदा अनुभवतीये आणि अशा माणसाच्या बाबतीत ज्याच्याबद्दल तिला प्रचंड रिस्पेक्ट आहे, जो तिच्या वडिलांना केसमधनं सोडवणार आहे. सो एक ऑलरेडी रिस्पेक्ट वेगळ्या लेवलचा आहे आणि त्याचबरोबर एक वेगळं फिलिंग आहे की आपण फायनली प्रेमात पडलोय. पण तिला एकच आता प्रेशर आहे की ती हे एक्सप्रेस करू शकत नाहीये, कारण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि अर्जुन सरांच्या मनात काय आहे हे तिला माहित नाहीये. बट आता सध्या स्थितीमध्ये तिचं फिलिंग्स, तिचा विचार हाच आहे की मी प्रेम करणार. पुढचं मागचं ती बघणार नाही सायली. तिचं म्हणणं आहे की मी प्रेम करणार, बस एवढंच आता तिच्या मनात आहे आणि ती एन्जॉय करते ही फेज. एन्जॉय करते ती तिची फेज. पण खरं जुई कधी प्रेमात पडणार आहे? जुई कधी प्रेमात पडणार आहे? जुई आता पाऊस आलाय, रोमॅन्टिक गोष्ट सुरू आहे म्हणून विचारते, जुई कधी प्रेमात पडणार आहे? बघू ना, शूटिंग मधनं वेळ मिळाला की पडेल. किती बिझी आहे म्हणजे ही मुलगी. हा, म्हणजे काय करणार ग, रात्री 10 वाजता इकडनं निघून 11:30-12ला घरी पोहोचून सकाळी 6ला उठून परत इकडे येणं, कधी प्रेम करू. तिचं कुकिंग प्रेम आहे, ऍक्टिंग प्रेम आहे, या सगळ्या गोष्टी नक्कीच तिचं प्रेम आहे. पण खरं तर ट्रॅव्हल करतेस, एवढं लांब ट्रॅव्हल करायचं आहे, इथपर्यंत येणं हा रस्ता काही सोपा नाहीये, खूप डिफिकल्टीजने भरलेला आहे. नुकतीच तुझी एक पोस्ट बघितली त्यावरतीच. कारण खंत वाटली कुठेतरी, ऍक्टर्सना सुद्धा सुद्धा या गोष्टीतून प्रत्येक माणसाला जावं लागतंय. काय वाटतं? माझं म्हणणं हेच आहे की मी का ती पोस्ट केली माहितीये का ऍक्च्युली, कारण गेल्या काही दिवसांमध्ये ना मी खूप ऍक्सिडेंट्स बघितले आणि कुठेतरी म्हणजे मी बाईक ऍक्सिडेंट्स बघितले, मी खूप ब्लडशेड बघितली. सो मला असं झालं की का, कसली घाई असते नक्की जाण्यासाठी, म्हणजे काय नक्की कसली घाई, तुम्हाला का कट मारून जायचं असतं. सो मला असं होतं, म्हणजे बरेचदा असं होतं माझ्या पण गाडीला कोणी कट मारून जात असेल तर मी बरेचदा अडवून बाईकर्सला मी ओरडलेली आहे की आम्हीच काळजी घ्यायची ना, म्हटलं तुमची, तुम्हाला तर काळजी नसतेच, तुमच्या घरी कोण वाट बघताय यांची आम्ही काळजी घ्यायची, मी असं उलट ओरडलेली आहे. सो मला असं वाटतं की पावसाळा आहे, पाऊस असतो, दिसत नाही, विजिबिलिटी इश्यू आहे, रोड्स आपले ऑइलनी स्किड होतात. सो काळजी घ्या ना, स्लो जायला काय प्रॉब्लेम आहे. आणि मला एकूणच नेहमी असं वाटतं की नको ऍक्सिडेंट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी नकोच, कोणाच्याच बाबतीत नको. आणि म्हणून मला असं वाटलं की सांगावं की प्लीज काळजी घ्या स्वतःची. म्हणजे आधीच आपण कॉन्शियसली ड्राईव्ह करू, किंवा नसेल बाईक नका काढू, रिक्षेनी जा, बसनी जा, ट्रेननी जा, पण प्लीज हळू चालवा गाड्या. नक्कीच. आणि हा मेसेज खरं तर सगळ्यांसाठी आहे, जे ड्राईव्ह करतायत किंवा जे चालतायत रस्त्यावरती. हो, म्हणजे सध्या इतकं लाईफ हो. अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे ना, सो मला असं वाटतं की खूप छान आहे आपलं लाईफ, तर प्लीज ह्या छोट्याशा गोष्टींच्या मागे घाई करून बाईक किंवा कार चुकीची चालवून नका ते वेस्ट करू, घालवू नका प्लीज.
नक्कीच, थँक्यू सो मच. आणि शेवटचा प्रश्न, तू कशी आहेस आता? बरी आहेस ना? सगळ्या मी गोष्टी अगदीच बरी आहे. मजेत आहे मी. आणि छान वाटतंय 500 एपिसोड झालेत. अजून पुढचे बरेचसे करायचेत. काही 100, 1000 असे Yes, करायचेत. नक्कीच होऊ देत आणि त्यावेळेला अजून छान इंटरव्ह्यू करूया. हो, हो. खूप असं मस्तपैकी छान एका एका 5 स्टार हॉटेल्स मध्ये असेल कदाचित ते हो. सेलिब्रेशन. अगं काय खंत आहे ग आमची. आमचं असं काहीच घडत नाही ग. आम्ही ना पार्टी करतो, आम्ही ना कुठे प्रमोशन्सला जातो, आम्ही काय नाही, आम्ही फक्त काम करत असतो. सो लेट्स सी. आम्हाला असं सांगितलेलं आहे की 2-3 दिवसात आमची पार्टी पण असणार आहे. हां, सो आम्हाला अजून ते कन्फर्मेशन आलेलं नाहीये. ती असली तर तुम्ही सगळे असालच. येस, नक्कीच ठरलं तर मग. ठरलं तर मग. थँक्यू. थँक्यू सो मच.